हाय फ्रेंड्स, आज आपण हदग्याच्या फुलांची भाजी पाहणार आहोत, जी औषधी असते। छान अशी निवडून घेतली, त्यातला जो कोंबडा आहे तो काढून टाकायचा, नाहीतर भाजी कडू लागेल। ही बघा, मी पूर्ण पानं सुट्टी करून घेतली आहे। खूप औषधी आणि खूप बहुगुणी आहेत। जुनी लोक अशाच भाज्या करून खात होती। शहरात आता ते मुलांना तर माहीत पण नसणार आहे। त्यासाठी आपण हदग्याची फुलं धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतली। एक कांदा, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर। सर्वप्रथम आपण जिरे चांगले तडतडून दिले। त्यानंतर आपण एक कांदा छान असा बारीक चिरून घेतला। तो सोनेरी रंग येईपर्यंत छानसा परतून घेणार आहोत। आणि लसूण आपण जो चिरून घेतला होता बारीक तो टाकला आहे। हिरवी मिरची एकच टाकली आहे, कारण मी काळा मसाला पण वापरणार आहे, पण चव छान येते हिरव्या मिरचीने म्हणून टाकली आहे। तुम्हाला जर हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता। बघा किती सुंदर असा कांदा आपला छान असा परतून झाला आहे। हळद टाकली आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा, आणि कोथिंबीर भरपूर अशी टाकली आहे। टोमॅटो एक चिरून घेतला होता बारीक, तो पण आपण टाकला आणि छान असा आपण तो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। खूप सुंदर। खेड्यातली लोक बघा हे अशाच भाज्या खात होती, पण तंदुरुस्त आणि मजबूत होती, कारण त्या भाज्यामध्ये खूप औषधी गुण असतात। ते अगदी छान असे हेल्दी पण होते। त्यानंतर काळा मसाला टाकलाय बघा 1 चमचा, आणि चवीप्रमाणे मीठ टाकले। काळा मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तर टाका, नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता, पण दोन्हीची चव खूप सुंदर लागते म्हणून मी दोन्हीचा वापर केला आहे। त्यानंतर जी आपण हदग्याची फुलं धुवून चिरून घेतली होती ती टाकली आहेत। काही जण ती हाताने पण हे करून टाकतात, तुकडे करून, पण मी चिरली। छान अशी होते, खूप सुंदर लागते चवीला। करून बघा, जर तुम्हाला हदग्याची फुलं मिळाली तर अवश्य ती भाजी करून बघा। अगदी औषधी आहे, पण ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी नाही खाल्ली तर खूप उत्तम। त्यानंतर फक्त पाण्याचा शितोडा द्यायचा आहे, भाजी शिजायला वेळ नाही लागत, लगेच शिजते। मस्त अशी हदग्याच्या फुलांची भाजी आपण 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत। 2 मिनिटानंतर बघा झाकण काढले, छान अशी शिजली भाजी। चवीला तर एकदम सुंदर अगदी लागते। करून बघा, आवडली तर लाईक शेअर करायला विसरायचं नाही। माझ्या चॅनलला आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण पहा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबायचे, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे। बघा किती सुंदर दिसते, खावीशी वाटते की नाही। ती तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल, पण भाकरीबरोबर त्याची खूप भन्नाट चव लागते। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।